नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या सोन्यानं याची तयारी केली पहा. पूर्ण तयारी सोनूनच केली. जाळे काढणं, हे डेकोरेशन लावणं सगळं मी फक्त ताट केलं देवाचं. मागच्या वर्षी आम्ही छोटस मखर आणलं होतं हे. तर ह्या वर्षी कामी राहिलं ते आम्ही खोलून ठेवून देतो त्याला. हा, तर आपल्याकडे महालक्ष्मी असत्या, त्याच्यामुळे आपण बाप्पाचं डेकोरेशन छोटं केलेलं आहे. महालक्ष्मीच्या वेळेस मग करू व्यवस्थित थोडस. तर आता मी आणि सोन्या चाललो गणपती बाप्पा आणायला आणि माझी झालेली सगळी तयारी. तर सोनूच्या मम्मीनं सगळी तयारी केली. आम्ही लगेच जाऊन भोकरदनहून गणपती बाप्पाला घेऊन येतो घरी आपल्या. गणपती छान आणा. हा, चांगला आणतो. मला आठवतं माझ्या सोनूला म्हणजे 1 वर्ष आहे ना, आम्हाला कामाला गेलेलो होतो आम्ही. त्याच्या बाबांना तो गणपती आणायला गेला होता आणि लय उशिरा गेले ते संध्याकाळी. गणपती असा छोटाच आणला, इतका रडला होता. त्याला लय हौस आहे मोठ्या गणपतीची. तर आज तो जे म्हणेल ना तेच गणपती आणायचा. तर सोन्याला जो गणपती आवडन तो घेऊन येऊ. इकडं स्वामिनीचं काय चालू आहे ते पाहू. तर समू झोपलं व माय मो बाळ. तर जरा जाळी गिळी लाव, माश्या बसू राहिल तिच्या अंगावर. चाल सोन्या. चला चला. तर येतो मग आम्ही गणपती घेऊन. ठीक आहे. तर आम्ही आलो पहा भोकरदन मध्ये. हा सिल्लोड कॉर्नर भाग आहे भोकरदनचा. इथं गणपतीचं जे डेकोरेशनचं साहित्य, गणपती बाप्पांची मूर्ती आणि पूजेचं साहित्य इथं मिळतं. दुपारी 1:30 वाजेपर्यंतच गणपती बाप्पाची स्थापना करावं असं होतं, पण आम्हाला काही शक्य झालं नाही. मार्केटमध्ये यायलाच आम्हाला वाजले 2:30 आणि सोन्या शोधू राहिला त्याच्या आवडीची मूर्ती फेटा असलेली. तर आम्हाला या मार्केटमध्ये कुठंच फेटा असलेली मूर्ती सापडली नाही. कोणाकडेच नव्हती, कोणत्याच विक्रेत्याकडं. तर सोन्या पाहत पाहत हिंडत होता नुसता. आणि हे आपले फॉलोअर मंडळी म्हणे जरा आमच्याकडे बी कॅमेरा फिरवा. शेकडो ना गणेश मूर्ती बा इथं, पण सोन्याला काही सोन्याच्या आवडीची मूर्ती दिसाना भाऊ. त्याच्यामुळं सोन्या इकडं तिकडं पवराला आरबेळलवानी. मग म्या काय केलं, त्याला सरळ घेतलं आणि गेलो कुंभार गल्लीत आणि तिथं घेतली पहा त्याच्या आवडीची मूर्ती. आणि मग त्याच्या चेहऱ्यावर जरा स्माईल आली. तर पहा किती मस्त मूर्ती आहे. आणि इथं पण स्टॉक जो आहे तो संपलेला होता. थोड्याच मूर्त्या राहिलेल्या होत्या शिल्लक, कारण यांची बुकिंग ॲडव्हान्समध्ये असते. तर जी ह्या मूर्त्यांपैकी सर्वात सुंदर मूर्ती होती, जी आम्हाला सुंदर वाटली ती आम्ही उचलली. आणि मग आलो आम्ही घरी. इंस्टाग्रामसाठी रील काढली पहा आणि फोटो काढले काही. तर सोन्यानं सुंदर अशा गणेश मूर्तीची निवड केली माझ्या हिशोबानं. तुम्हाला आवडली का नाही कमेंटमध्ये सांगा. सोनूची मम्मी करती पहा पूजा आणि आपली स्वामिनी मायजवळ आहे. डुग्गू आणि समू पहा कशा पाहू राहिल्या इकडं काय चालू इथं. पप्पा 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 गणपती बाप्पा मोरया. हे जे कारागीर आहे यांच्याकडं खूप छान मूर्त्या मिळतात. कुंभार गल्ली भोकरदन इथं. मागच्या वर्षी आपण जाहिरात केली होती त्यांची. फिनिशिंग जी आहे मूर्तीची खूपच छान असते. गणपती बाप्पा मोरया. आता मध्ये घ्या. आज बाप्पा घरी आले. खूप प्रसन्न प्रसन्न वाटतंय बघा. तर झाली बघा आपल्या गणपती बाप्पाची स्थापना. ही अशी पूजा मांडली यांनी. फळं वगैरे. का ग मोदक नाही ठेवले का ग? आता आरती करायला लागेल ना आपल्याला. हा, आरतीच्या वेळेस मोदक ठेवणार आहे. मी पावशर मोदक आणले, त्यात 11 मोदक आले. त्याचे छोटे छोटे मोदक करते. मग 11 चालते का 21 पाहिजे? 21 पाहिजे, नाही तर मग दुसरे करते. नाही ना, करतेची बी. तो म्हणला होता पेढा देऊ का, त्याचे मोदक करता येते म्हणला तो. बरोबर म्हणला होता. मग पण मला वाटलं आता तुला कुठं टाइम राहतो एवढा. नाही नाही, करून घेते मी आता त्याचे 21 मोदक आणि ते ठेवते. आरती करून घेऊ. सोनू आता दुर्वाहनच राहिलेलं आहे बघा ताई. हा, तर आता आरतीन ते राहिलं आपलं आहे ना. तर हे सगळं डेकोरेशन ना सोनून केलं या वर्षी. तर कसं केलं नक्की कमेंट मध्ये सांगा. त्याला वाटलं मम्मीची परेशानी आहे, मम्मी समोर आज सुट्टी होती, मग सकाळपासून मी गणपती बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन करून घेतलं. तो एवढं होतो बाळा मी तेव्हा आपल्या घरी गणपती नव्हता. काऊन पप्पा? तर मग काहीतरी निमता कारणानं बसवत असते ना गणपती, की बुवा काही नवसाचा राहतो कोणाचा.
तर आपण हा गणपती मी हौशीनं चालू केलेला आहे. ओ महालक्ष्मी नवसाची आहे. महालक्ष्मी सोनूच्या नवसाचे आहे. हा, आणि गणपती बाप्पा मग आजूबाजूच्या घरी बसायचा ना, आपल्या घरी नव्हता. तर मग मी मायला म्हणलं की आपल्याला गणपती बाप्पा बसवायचा, आपल्या घरी गणपती बाप्पा बसायला चालू झाला. तर मग आम्ही तुम्हाला तर काहीच हाऊस नाही, अशी हाऊस होती. आम्ही नाही का पेढा गावातून आणायचो, किराणा दुकानात भेटतो का ते सोनपापडीचा प्रसाद, कधी पेढ्याचा प्रसाद, याच्या घरी आरती झाली की त्याच्या घरी, अशा सगळ्या पोराच्या घरी जायचो. पण आता तर जमाना जरा वेगळा आला, वेळ नाही पोरायला बी कोणाच्या घरी जायला, बिझी झाली ते बी. नाही, पण आता तरी बी करते. आता सोनून सकाळी डेकोरेशन केलं, सगळे जाळं काढलं, सगळं केल्यावर मला आवाज दिला, मम्मी कसं केलं. परत फोटो काढले, त्याच्या मित्राला पाठवले, त्याच्या मित्रांनी याला पाठवले की डेकोरेशन चांगलंय का म्हणून. तर आता वाजले पहा संध्याकाळचे 7:30 आणि आता आरती करायची आपल्याला बाप्पाची. बाप्पाची स्थापना केली होती आपण दुपारी, समजा 3-4ला तर आरती केली नव्हती. तर आता आरती करू आपण. मोदक वगैरे केले का ग? पेढ्याची मोदक आहे आज. हा, या असे मोदक केले सोनूच्या मम्मीनं. आणि सोन्या लवराला गुलाल. आपल्यात कोण गायब आहे? रामेश्वर भाऊ. रामेश्वर आणि लानी माय आहे ना. तर लानी माय जायले गावाला, ते गेले गावाला. आणि हे वडील आहे माझे, सीता आहे, समूह, आणि इकडं सोन्या लवराला आरती, पंचारती म्हणते याला, आहे ना. आणि भाऊ बी आला मावा, ये इकून. गुलाल लावले. हा, गुलाल लाव रामेश्वरला. फक्त लाने मायची कमी आहे, कारण लाने माय आरती लयच भारी बनती. चला विजून जाईल पप्पा. हा, करा चालू. सुख करता दुःखहर्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उडशे धुराची, कंठी शब्दे माळ कंठी जळके माळ, मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी. देव जय देव लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंदे पूजेन भावे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या शरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसी रेत्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणेति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्ण दामोदरं वासुदेव हरि, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं, जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा. आरती आली पा. देवाण ठेवाण सगळ्याला वाटा कोणता आरू 2-2 दे. स्वामिनीला पुढच्या वर्षी. हे श्री समर्थांचा फोटो आपण देवाऱ्यावर नाही ठेवायला पाहिजे, पण ठेवला, कारण खाली काही जागा नव्हती आता कुठं व्यवस्थित. तर देवाची माफी मागून राहू देऊ आता एवढा आठवडा तिथं. जागाच नाही दुसरीकडे, काय करणार एवढं वर्ष. हा, नंतर मग आपण फोटोसाठी खाली जागा केलेली, आता नवीन बांधकाम आहे तिथं. आता पुढच्या वर्षी काय ठेवायचं काम नाही पडणार. तर असं आहे मंडळी, घ्या परसात खा. तर असं आहे मंडळी, आज गणपती बाप्पा आला घरी, सगळे प्रसन्न आहे. आणि स्वामिनी दिवसभर जागी राहती आणि रातभर झोपती. चांगली गोष्ट आहे ना. आरूला तर लयच आनंद झालाय. कुठे आरू? ही काय आरू परसात खाऊ द्या ना व. तिला परसाद द्या अजून. तिला अजून दिसून. हा, तर चला मग, धन्यवाद, बाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. सांगा. धन्यवाद. धन्यवाद.